नारायणदादा घाडगे यांचं या ठिकाणी स्मरण करू। त्याचप्रमाणे आळंदीचे एक सत्पुरुष कबीर बापू यांचं देखील या ठिकाणी स्मरण करू आणि सद्गुरू भाई महाराजाचे अधिष्ठानपती या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्त परायण रामदादा घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने या ठिकाणी हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या गावचे हरिभक्त परायण तरुण तडफदार ऊर्जित अवस्थेमध्ये चळवळ करते चिंतनाला वाहून घेतलेले भक्तिमय आणि कलेचा माध्यम उंचावण्याचं काम खऱ्या अर्थानं पाळापाचोळ्यामध्ये असणारे आपले हे हिरे चमकण्याचं काम करत असतात। त्याचप्रमाणे पंढरीनाथ केसरकर एक गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले आणि जन्माला येत असताना त्यांचा मागचा इतिहास जर बघितला तर आमचे रामचंद्र तात्या केसरकर हे नामचिंतनामध्ये सातत्याने अगदी वाहून घेतलं होतं आणि अशा माध्यमातून त्यांना जी मुलं झाली, संतती झाली, 2 मुलगे आहेत, 3 मुली आहेत, असा त्यांचा परिवार आहे। त्यांची पत्नी देखील त्यांना साथ करत होती आणि अशा माध्यमातून हे कुटुंब ऊर्जित अवस्थेत येण्या अगोदर काही अपघाती कारणाने तात्या अचानक निघून गेले। तात्यांचा मार्गक्रम, चळवळ आणि प्रवास हा त्या ठिकाणी थांबला गेला। तात्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यावेळेला साधन करायची इच्छा होती पण साधनं नव्हती, त्यावेळेला साथीचं बळ नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये तात्यांनी आपल्या वेळात वेळ कधीही कामामध्ये असो कशामध्ये असो वाचनामध्ये सातत्याने कोणी बोलवलं तरी त्या ठिकाणी जाऊन आपल्या हिंदू धर्माच्या जे ग्रंथ आहेत, मग महाभारत असेल, काशीखंड असेल, इतर सर्व आपले जे पोथी आहेत, जो इतिहास आहे, जो संप्रदायामध्ये असणारं जे ज्ञानेश्वरीसारखं आई आहे, महाभारतासारखं वडील आहेत आणि अशा माध्यमातून तात्यांनी प्रसार करण्याचं काम माऊलींच्या त्या लिखाणातून लोकांना अगदी समजावण्याचं काम, श्रावण महिना असो इतर कुठलाही महिना असो, त्या ठिकाणी तात्यांनी सातत्याने साधना केलेली आहे आणि त्या साधनेचं खऱ्या अर्थानं हे फळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पंढरी त्याचं कार्य करत असताना तो व्याधी आहे, त्याला धावपळ आहे, जबाबदारी फार मोठी आहे। पूर्वी पंढरी जो वेळ देत होता तो वेळ त्याला देता येत नाही, कारण बऱ्याचशा भाविकांचं, ग्रामस्थांचं म्हणणं आहे की पंढरी आमच्यामध्ये रांगडला, खेळला, बागडला, उंची वाढली आणि उंची वाढत असताना आम्हाला आणखीन मोठा व्हावा असं बघायचं आहे, परंतु त्याचा जो उद्योग आहे, तो व्यवसाय आहे, तो वेगळा आहे आणि उद्योजक खातं ते बांधकाम खातं असल्यामुळे त्याच्याकडे फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदारीतून त्यातल्या त्यात तो वेळ काढून आपल्याला देतोय, नाही असं नाही, परंतु खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे तो, पण ती आजची परिस्थिती नाही। काळ बदलला की सर्व बदलतं आणि अशा माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह गेली सातत्याने 22 वर्ष या ठिकाणी नामचिंतन होत आहे आणि मागच्या वर्षापासून ही महामारी संपूर्ण आपल्या देशावर आणि जगावर आणि पडसाद त्याचे उमटलेले आहेत। अनेक लोक आपली त्याच्यामध्ये गेलेली आहेत आणि आता काही लोक वैद्यकीय उपचार घेत आहेत। कृपया शासनाच्या जे काही नियम आहेत, नियमावली आहेत, आचारसंहिता आहे, चौकट आहे आणि त्या चौकटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम गुरुजींच्या आदेशावरून आपण या ठिकाणी छोटेखानी करत आहोत। आपण यावेळी मागच्या वर्षी नाहीच कार्यक्रम केला, भजन केलं, यावेळेला आपण हँडवेल छापलं नाही आणि समाजातील काही कलावंत मंडळी आहेत त्यांना बोलवता आलं नाही आणि आपण देवाचं काम देव करू अशा पद्धतीने या ठिकाणी करत आहोत। तेव्हा पंढरीनाथ केसरकर यांनी या ठिकाणी या वर्षाचा जो होणारा ते सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत त्याच्यामध्ये ग्रामस्थ म्हणून त्याची खंड होऊ नये म्हणून ग्रामस्थांचा थोडाफार मुठभर का होईना आणि त्याच्यामध्ये भंडारा हा असायला पाहिजे आणि तो प्रश्न आम्ही थोडासा त्याच्यामध्ये बोलून गेलो आणि थोडे फार गावाचं काही ना काहीतरी त्याच्यात असावं म्हणून गावाचं थोडं मुठभर भंडारा आणि इतर खर्च हा पंढरी केसरकर यांनी तो संकल्पना सोडला। 2 तप झाली आणि 2 तप झाल्यानंतर आपल्या वडिलांचं, आपलं पूर्वजांची पुण्याईमुळे आपण हे फळीत झालेलो आहोत। तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण या वर्षाचा जो काय खर्च यथा योग्य असेल तो परिपूर्ण आपण करायला आपण करू शकतो अशी त्यांची इच्छा प्रकट केली। ग्रामस्थांनी त्यांना या ठिकाणी
मान्य केलं आणि ग्रामस्थांनी सांगितलं ठीक आहे, इच्छेच्या आड यायचं नाही, कारण बरेचसे नंबर लावलेले तर आमचे विशालसारखे, आमची केरूदादा, अनेक मंडळी पडद्याच्या आड आहेत, त्यांची पण इच्छा काही होती काही ना काहीतरी करू, परंतु पंढरीला या वेळेला आपला हिरवा सिग्नल सर्वांनी दिलेला आहे. पंढरीच्या कामकाजामध्ये अधिक उन्नती हो, त्यांच्या कुटुंबामध्ये आरोग्य चांगल्या पद्धतीने राहो, त्यांच्या कामामध्ये त्यांची उंची वाढो, त्यांच्या कलेमध्ये त्यांची उंची वाढो आणि गावाचं नाव लौकिक करो, असं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आपण या प्रमाणित करत आहोत आणि गुरुजींच्या वतीने या ठिकाणी प्रमाणित करत आहोत. त्यांचा सन्मान या ठिकाणी छोटेखानी आपले सद्गुरू भावाई महाराज वारकरी समाजाचे अधिष्ठानपती आपले रामदादा महाराज घाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन काही नाही काहीतरी त्यांचा सन्मान करणं, त्यांना ऊर्जा देणं, असेच बाकीचे तरुण तडफदार मान्यवर मंडळी जे आहेत त्यांचा देखील सन्मान व्हायला पाहिजे, अशी एक आपण या ठिकाणी सुरुवात करतोय आणि ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. तर पंढरीनाथ हरिभक्त परायण गायनाचार्य पंढरीनाथ रामचंद्र केसरकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. 2 मिनिटं त्यांचं मनोगत जर मांडायचं असेल तर आपण बोलू शकतो. हा, या ठिकाणी दादा गुरुवर्य दादा या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी प्रखर करतील. प्रसंगी आता प्रास्ताविक मध्ये हरिभक्तपरायण सरपंच तुकाराम यांनी प्रास्ताविक मध्ये पूर्णतः अशी माहिती आपल्याला सर्वांना दिलेली आहे. फार काय बोलण्यासारखं नाही, मी एकच सांगेन, जी व्यक्ती गेली तात्या, बोलायचं म्हणजे तात्यांच्या विषयी बोलायचं, कारण आपल्या पाठीमागून जी मंडळी जन्माला आले त्यांना तात्यांचा स्वभाव माहीत नाही. मला असं वाटतं काय 25 वर्ष झाली नाही, 25 वर्ष झाली. आमचा 2 नंबर मुलगा 5 वर्षाचा होता आणि ते गेले आणि मला तुम्ही गुरांचे होतो तिथे मला सांगायला गेला, म्हणजे तो एकदा लहान होता, एवढा हनुमंत आमचा लहान होता. आज हनुमंत मला वाटतं जवळजवळ 29-30 वर्षाचा होता. म्हणजे ह्या मुलाला तात्यांचं जे काही तात्यांची परमार्थिक घडणजडण केली, या गावामध्ये काही मार्गदर्शन केलं, हे ह्या आपल्या पाठीमागच्या जन्माला आल्या मुलांना माहिती नाही. माहिती तात्यांची देणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. तात्याने आपल्या जीवनामध्ये प्रपंच केला, मुलांचं संगोपन केलं, आपण ऐकलं, पण संगोपन करत असताना परमार्थिक दृष्ट्या त्यांनी संसाराला मध्ये ते चिटकलं नाही. अलिप्त कमळ जळी जैसे असं ते प्रपंचामध्ये वावरताना अलिप्त असं ते वावरले आणि हा प्रपंच सुखमय केला. त्यांच्या पत्नीनं फार मोठी साथ केली. तात्या शेतकरीच होते, ते फार मोठी साथ केली त्या माऊलीनं, अगदी शेवटपर्यंत इतकी साथ केली अशी या गावामध्ये तात्यानं जशी साथ केली अशा कुठल्याच बाईनं आपल्या पतीला साथ केली नाही प्रपंचाच्या बाबतीमध्ये. तात्याने श्रावण महिना निघाला की तात्या घरी नाही. जांभळवाडी अनेक गावांमध्ये पोरच असू द्या अनेक वेळा, आणि ज्या वेळेला मुंबई सोडून मी इथे आलो तिथपासून तात्या श्रावण महिन्यामध्ये आम्ही अनेक वेळा रात्रीचे कंदील लावून, आणि मंडळी आपली सगळी मंडळी, सगळ्या मंडळींना माहिती आहे हा ग्रंथाचा एक छंद होता आणि त्या छंदामुळे आम्ही जायचं. मी संध्याकाळचा यायचं, एकनाथ आपला लहान एक जेवले की लांब पाय करून बसायचे, निळीपर्यंत एकनाथ पाय घासायचा, बरं का, एकनाथ पाय घासायचा. तात्यांचं इतकी सेवा एकनाथनी सुद्धा केली, असू द्या मंदबुद्धी असू द्या त्याची, तरी पण तात्यांची सेवा केली. आणि तात्यांची सेवा केली त्याचा फायदा आज एकनाथला नकळत का होईना पण झाला. त्याला कळत नसेल मी त्या तात्यांची सेवा केली म्हणून मला फायदा झाला. कुठल्याही मंदिरमध्ये असो, त्याला कुठल्याही असो, हा छंद जो टाळ वाजला की एकनाथ तिथं गेला, अशी एकनाथची अवस्था झाली ती तात्यांमुळे झाली. पंढरीनाथ केसरकर जर तुम्ही म्हणाल अज्ञान होते त्यावेळेस, तात्या गेले तेव्हा फार मोठे चाणक्षपणा त्यांच्याजवळ होता किंवा काही बुद्धी, सांसारिक प्रपंचिक बुद्धी होती असं मला तरी वाटत नाही. पण तो आशीर्वाद तात्यांचा आज तागायत
आणि फलित असा पंढरी केसरकरांना झाला तो तात्यांचा आणि परमार्थिक दृष्ट्या आशीर्वाद आहे आणि तो शेवटपर्यंत फलदायक त्याला ठरणार आहे आणि त्या फल असणाऱ्या परमार्थिक दृष्ट्या जे फल प्राप्त होते ते शेवटपर्यंत पंढरीच्या तात्यांचा आशीर्वाद पाठीमागे राहणार आहे. आणि या ठिकाणी आपले गुरुवर्य दादा महाराज आहेत. अन्य मंडळी कुणाला जर त्याच्यामध्ये काही मनोगत बोलायचं असेल तर बोलावं. माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटलं की तात्यांचं वर्णन आज महत्वाचं आहे आणि त्या विषयावरती मी बोललो. माझे 2 शब्द मला बोलायला सांगितलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अनेक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्या सद्गुरू भाऊ आपले खजिनदार केपी गोळे या ठिकाणी वेळात वेळ काढून का होईना त्यांना समजलं आणि नामचिंतन चालू आहे. आपल्या समाजाचं आहे. गुरुवारी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून दिवस 6चे कार्यक्रम आज बरेचसे होते ते आटपून त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. तेव्हा त्यांनी देखील आपल्या या तात्यांच्या जीवनावर त्यांच्या स्मरणावर आपलं मत ठीक आहे. त्यांनी आता या ठिकाणी दादा गुरुवर्य दादा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील.